इथं बोलण्यासाठी मला बोलवण्यात आलं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. मॅरेथॉन जेव्हा सुरुवात होते किंवा मॅरेथॉन जेव्हा नवीन लोक आहेत, त्यामध्ये काही रेग्युलर एक्सरसाइज करणारे पण लोक आहेत, परंतु माझं ॲज अ कार्डिओलॉजिस्ट हृदयाचे बद्दल तुम्हाला थोडंसं सांगणं असं राहील की हृदय जन्मण्यापासून ते आपल्या डेथपर्यंत पळत असतं आणि आपल्यासाठी पळत असतं. तर आपण पण थोडं हृदयासाठी पळणं हे गरजेचं आहे. बरेच लोक उत्साहानं पळायला सुरुवात होतील. आता उद्या मॅरेथॉन आहे, तर काही टिप्स मला वाटतं की देणं फार गरजेचं आहे. मार्चचा महिना आहे, तर प्रत्येकानं मॅरेथॉन जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा पहिली साऊंड स्लीप घेणं फार गरजेचं आहे. उद्या जेव्हा तुम्ही पळणार आहे तर आजची रात्र ही व्यवस्थित जे एक्सपेक्टेड स्पीड आहे किंवा जी एनर्जी आहे ती एनर्जी टिकून ठेवण्यासाठी मदत होते. सो झोप फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही मॅरेथॉन सुरुवात करणार आहात तेव्हा सेफ झोनमध्ये, म्हणजे तुमचे जे हार्ट रेट आहे तो हार्ट रेट वाढू न देता आपण पळणं फार गरजेचं आहे. तर त्याला झोन्स असतात. सेफ झोन म्हटलं जातं, झोन 2. आणि हे झोन 2 कसं कॅल्क्युलेट करायचं, तर हे फार सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. आपण आपला टार्गेट हार्ट रेट जो आहे, मॅक्झिमम हार्ट रेट ज्याला आपण म्हणतो, तो कॅल्क्युलेट करताना 220 मायनस युअर एज असं कॅल्क्युलेट करायचं. तर 220 वजा तुमचं वय हे तुम्हाला एक मॅक्झिमम हार्ट रेट देतं. आणि त्याचबरोबर तुमचं रेस्टिंग हार्ट रेट किती आहे. तर रेस्टिंग हार्ट रेट जर जेव्हा तुम्ही झोपून उठता तेव्हा सकाळी जर तुम्ही मॉनिटर केला कंटिन्युअसली 3 दिवस, तर तुम्हाला एक रेस्टिंग हार्ट रेट तुम्हाला कळतो. जो मॅक्झिमम हार्ट रेट आहे आणि रेस्टिंग हार्ट रेट आहे याच्या मधला जो डिफरन्स आहे याला हार्ट रेट रिझर्व म्हटलं जातं, HRR. आणि हा हार्ट रेट रिझर्व जो असतो त्या हार्ट रेट रिझर्ववर तुमचं झोनिंग ठरतं. आणि सुरुवात करताना तुम्ही साधारण 50% ऑफ युअर HRR म्हणजे हार्ट रेट रिझर्व जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर त्याच्या 50% तुमचं जे पळणं आहे, जॉगिंग आहे, हे सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. जसं जसं तुम्ही स्टेप वाढवाल तसं तुम्ही झोन 1 मधून झोन 2 मध्ये, म्हणजे झोन 2 हा फार महत्त्वाचा आहे, जो 60 to 70% मध्ये तुमचं जॉगिंग होणं खूप गरजेचं आहे. सो जे लॉंग टर्म मॅरेथॉन करणार आहेत, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर आणि त्याच्या पुढचे 21 किलोमीटर, सर मॅक्झिमम जर तुम्ही झोन 2 मध्ये पळत राहिला तर तुम्ही मॅरेथॉन एन्जॉय करू शकता. स्पेसिफिकली उन्हाळ्यामध्ये, मार्चमध्ये तुम्हाला डिहायड्रेशन होण्याचं कारण आहे. त्यामुळे प्रत्येक 4 किलोमीटर झाल्यानंतर मॅक्झिमम लोकांनी पाणी पिणं गरजेचं आहे. डिहायड्रेशन होता कामा नये, याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. युजली जर त्याच्याबरोबर थोडेसे डेट्स तुम्ही जर घेतले तर तुम्हाला पोटॅशियम आणि कॅलरीज हे सुद्धा तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलमध्ये मिळत जातं. त्याच्यामुळे तुम्हाला एनर्जी लेवल कधी न कमी पडता तुमचं जे मॅरेथॉन आहे तो कम्प्लीट होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच पेशंट, जे यंग पेशंट आहेत किंवा ओल्ड पेशंट असतील, तर एजनुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येकानं स्वतःच्या हृदयाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि जर काही पेशंटना, बऱ्याच लोकांना माहीतच नसतं की आपल्याला हृदयरोग आहे. आणि हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅक नाही, तर हृदयरोगाचे जे वेगवेगळे कारणं आहेत, तर त्याच्यामध्ये काही लोकांना झडपांचा आजार असतो. आणि तो झडपांचा आजार हा लहानपणापासून असतो. आणि त्यासाठी महत्त्वाचं कार्डियक फिटनेस हे प्रत्येकानं करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी बेसिक तपासण्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर ज्याला ECG म्हणतो, तो ECG हा कंपल्सरी प्रत्येकानं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर काही दोष आढळला तर 2D इको, म्हणजे 2D इकोमध्ये जे काही तुम्हाला हृदयाच्या तपासण्या, त्याच्यामध्ये स्नायूंची तपासणी, वॉलची तपासणी आणि इतर हृदयरोगाबद्दलची माहिती तुम्हाला मिळाली जाते. साधारण ह्या तपासण्या बेसिक आहेत की जे लॉंग टर्म रनर आहेत त्यांनी ही कंपल्सरी टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना स्नायूंचे, म्हणजे ज्याला कार्डिओमायोपॅथी म्हणून सारखे आजार असतात, जे जन्मजात असतात, हे आजार माहीत नसतात. आणि अचानक तुम्हाला जेव्हा एक्सरसाइज करताना किंवा खेळताना तुम्हाला चक्कर येणं किंवा जास्तीत जास्त हृदयामध्ये, छातीमध्ये दुखणं, अशा पद्धतीचे त्रास अचानक उद्भवण्याची संभावना असते किंवा काही वेळा कार्डियक अरेस्ट होण्याची संभावना असते.
अशा लोकांसाठी माझं म्हणजे जे रेग्युलर एक्सरसाइज करणारे लोक आहेत त्यांना माझी विनंती राहील की वर्षामधून एकदा तुमचं ECG तपासणी, 2D इको तपासणी आणि कार्डियक फिटनेस जो आहे हे होणं फार गरजेचं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की बऱ्याच पेशंट्सना समजा हार्ट अटॅक आलेला असतो आणि ज्यांची अँजिओग्राफी होते, अँजिओप्लास्टी होते किंवा बायपास होते, तर अशा रुग्णांनी किंवा अशा पेशंटनी मॅरेथॉन करावी का? तर अशा पेशंटनी सुद्धा मॅरेथॉन करू शकतात आणि त्यांच्यासाठी ग्रेडेड एक्सरसाइजेस आहेत. तर या लोकांना सुद्धा तुम्ही 10 किलोमीटर ते 21 किलोमीटर तुम्ही पळू शकता. फक्त हे करताना तुम्ही कार्डिओलॉजिस्ट जे डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर तुम्ही साधारण 3 आठवड्यानंतर तुम्ही 5 मिनिट डेली चालू शकता. त्यानंतर तुम्ही त्याचं 10 मिनिट चालू शकता. 10 मिनिटानंतर तुम्ही हळूहळू ग्रेडेड रिस्पॉन्स तुमचा चांगला असेल, तुम्हाला जर छाती दुखत नसेल, दडपण येत नसेल, घाम येत नसेल किंवा थकवा येत नसेल, तर तुम्ही ग्रेडेड 30 मिनिटं डेली चालू शकता. आणि हळूहळू जर तुम्ही 3 आठवड्याची सुरुवात केल्यानंतर 3 महिन्यापर्यंत तुम्ही 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत तुमचं वॉकिंग होणं गरजेचं आहे. 3 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा तुमचं जॉगिंग, तुमचं स्विमिंग, तुमचं सायकलिंग हे सगळं ग्रेडेड रिस्पॉन्स वाढवत जाऊन तुम्ही स्लोली विदिन 1 इयरमध्ये पुन्हा तुम्ही तुमच्या ट्रॅकवर येऊ शकता. म्हणजे ज्यांना हृदयरोग आहे किंवा हार्ट अटॅक आहे, बायपास झालेला आहे, अशा पेशंटना सुद्धा आपण मॅरेथॉन किंवा एक्सरसाइजेस करू शकतात. कारण बरेच लोक घाबरून ते करत नाही. उलट जेवढे लोक ॲक्टिव्ह राहतील, जेवढे लोक तुम्ही एक्सरसाइज कराल, तेवढा त्याचा फायदा हृदयासाठी होत असतो. फक्त एवढंच आहे की तुम्ही वॉर्निंग सिग्नल्स घेणं फार गरजेचं आहे. उद्या सुद्धा जे लोक मॅरेथॉन करणार आहेत, समजा कुणालाही जर छातीत धडधडलं, कुणाला छातीत दुखल्यासारखं वाटलं, दडपण आल्यासारखं वाटलं, कुणाला चक्कर किंवा डिझिनेस आल्यासारखं वाटलं, तर मेडिकल हेल्प आपली सिद्धिविनायक हॉस्पिटलची टीम ही प्रत्येक 4 किलोमीटर ते 2 किलोमीटरवर सुद्धा इमर्जन्सी कार्डियक ॲम्ब्युलन्सेस अवेलेबल आहेत. कुणीही जास्त पुश करू नये. ताबडतोब तिथे तुम्ही सल्ला घ्यावा. तुम्हाला जो काही सपोर्ट लागेल कार्डिओलॉजीसाठी तो मिळत जाईल. शेवटी मी एवढंच सांगेन की हेल्थ फार महत्त्वाची आहे. आणि परवाच मी एक टीजर बघितला आणि त्यामध्ये काही महत्त्वाची माहिती सुद्धा मी बघितली की एक आयुष्य हे जगलरी आहे. आणि जगलर जसं काही जण एक जगलर जादूगार असतो जो 5 बॉल हवेमध्ये टाकत असतो आणि 3 बॉल तो पकडत असतो आणि 2 बॉल हवेमध्ये असतो. त्या 5 बॉलचं त्यांनी विश्लेषण असं केलं होतं की 5 बॉलपैकी 3 बॉल हे रबरचे आहेत आणि 2 बॉल हे काचेचे असतात. तर 3 बॉल म्हणजे कुठले? एक रबरचा बॉल आहे तो बिझनेस आहे. दुसरा रबरचा बॉल जो आहे ते प्रॉपर्टी आहे. तिसरा रबरचा बॉल जो आहे तो मित्र आहेत. आणि 2 काचेचे बॉल आहेत. त्या काचेचे बॉलमध्ये एक काचेचे बॉल म्हणजे स्वतःचं हेल्थ आहे आणि दुसरा काचेचा बॉल जो आहे तो स्वतःचा परिवार आहे. अनफॉर्च्युनेटली आपण 3 रबरचे बॉल पकडण्यामध्ये जास्त मशगूल असतो. एखादा रबरचा बॉल म्हणजे समजा तुमची बिझनेस गेला तर तुम्ही पुन्हा बिझनेस उभा करू शकता. समजा दुसरा एखादा बॉल जो तुमचे मित्र आणि तुमचा जो परिवार आहे, परिवार सोडून मित्रांचा जर बॉल पडला तर नवीन मित्र येऊ शकतात. प्रॉपर्टी गेली तर प्रॉपर्टी पुन्हा येऊ शकते. पण काचेचा बॉल म्हणजे हेल्थ आहे. हेल्थ जर गेली किंवा परिवार जर गेला तर तुमचे परत येऊ शकत नाही. म्हणून हेल्थकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अलीकडच्या काळामध्ये जास्त सुधारलाय. लोकमतनी हेल्थ सुधारण्यासाठी हे जे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे पूर्णपणे 5 शहरांमध्ये आणि गेले 5 वर्ष मला वाटतंय हे सतत चालू आहे. मी लोकमतचं कौतुक करतो की फिटनेसच्या दृष्टीने त्यांनी जे काही हे पाऊल उचललंय त्याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सिद्धिविनायक ग्रुपतर्फे मला वाटतं की माझ्याकडून जे काही मदत करता येईल ती मदत आमची त्यांना सहकार्य राहील. एवढंच शेवटचं वाक्य बोलतो की हार्ट तुमच्यासाठी रन करतं तर तुम्हाला एकच विनंती आहे की यू शुड रन फॉर युअर हार्ट. थँक्यू व्हेरी मच.